I recently met with a road accident in which I had suffered a fracture in my great toe of my right foot and the scaffold bone of my left hand. I previously had a traditional plaster in my left hand, which in which I was not able to move my fingers or have any mobility at all. Also, it was very heavy and very bulky. जिन्यातनं वरनं खाली मी पडताना माझा फक्त अंगाखाली हात आला आणि मी पडून उभा राहूस तोपर्यंत मला कळलं की माझ्या हाताचे सेन्सेशन गेलेत. आपल्या हाताची जी एल्ना बोन असतं त्या एल्ना बोन क्रॅक झालं. 1 महिना आधी माझा एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता. त्यात मला ते फ्रॅक्चर झाले होते मायनर्स असं. तर मी सुरुवातीला 4 दिवस दुसरा प्लास्टर होता, पण त्यांनी खूप इचिंग आणि पाणीच्या खूप जपून वापर करायच्या, कव्हर करून वापरायच्या. बाथरूममध्ये कुकिंग काहीच नाही करू शकत होती मी. त्यांनी मला पहिल्या दिवशी जे रॅन्डम प्लास्टर टाकलं ते प्लास्टर घेऊन मला काम करणं तर सोडा, जागचं हलता येणं पण शक्य नव्हतं. तेव्हा ते जेव्हा हे प्रोडक्ट घेऊन आले तेव्हा मला बघतानाही हे कळत नव्हतं की नक्की याचा कसा यूज असेल. So my doctor suggested to switch to the 3D cast. This has helped me a lot as I am able to do most of my work and my fingers are now free. The cast is also low profile, which allows me to wear full sleeve sweatshirts when it is cold outside. This being easily removable, I am able to do my dressing, which I have to do because I suffered some injuries on my left hand. साठे डॉक्टरनी मला हे सजेस्ट केला 3D प्लास्टर. तर त्यांनी मला खूप फायदा झाला. म्हणजे पाणीचा काहीच त्रास नाही. मी फ्रीली कुकिंग किचनमध्ये, बाथरूममध्ये सगळं यूज माझा रुटीन जे चालला होता तसंच चाललं व्यवस्थित. असं वाटलं नाही की प्लास्टर आहे माझ्या हातात असं. आणि लिटरली 16व्या दिवशी मी याच्या क्लिप्स काढून हे प्रोडक्ट काढू शकलो, हात मॉइश्चराइज करून परत हे लावू शकलो. तेव्हा त्या एजेसमुळे कुठेही हातावर वळ उठत नाही, कुठेही रॅश उठत नाही. किंवा हे जे मटेरियल यूज केलंय ना, या मटेरियलमुळे स्किनला 0 डिसीज आहे. म्हणजे हे 6 आठवड्यानंतर मी बॉक्स पण बनवायला घेतला होता. उरलेली बोटं आणि उरलेला हात छान काम करू शकतो. त्यामुळे मला त्याच्यामुळे काही असं वाटलंच नाही की आपलं ते हात फ्रॅक्चर आहे तर काम कसं होणार. काही नाही. हे बघा.